रायगड जिल्ह्यात महायुतीमधील संघर्ष टोकाला पोहोचलाय। शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना खडे बोल सुनावलेत। राष्ट्रवादी महायुतीचा धर्म पाळत नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। गद्दारी कराल तर श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू, शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंना इशारा दिलाय। कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान महेंद्र थोरवे यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। कर्जत खालापूर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आता लोकशाही सोबत आहेत। राष्ट्रवादीवरती पुन्हा एकदा तुम्ही खडे बोल सुनावलेत, सुनील तटकरे सुनावलेत, काय नेमकी नाराजी आहे? राष्ट्रवादीचे असणारे आदरणीय तटकरे साहेब यांचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे। अतिशय प्रामाणिकपणे काम केल्यामुळे तटकरे साहेबांचा विजय या भरघोस मताने ते निवडून आलेले आहे। परंतु मावळ मतदारसंघ हा बारणेसाहेब त्या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार लढत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या अजितदादा पवार गटातील राष्ट्रवादीने शिवसेनेचं काम मात्र त्या ठिकाणी मनापासून केलेलं नव्हतं। आजही लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना जी परिस्थिती होती त्यांनासुद्धा त्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी सांगितले गेली, मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आम्ही ती परिस्थिती सांगितली। परंतु आताही सुद्धा पुन्हा एकदा विधानसभेच्या आता होऊ घातलेल्या निवडणुका समोर येत आहेत आणि कर्जत मतदारसंघातनं राष्ट्रवादी अजितदादा पवार गटातून घोषित त्यांनी राष्ट्रवादीने उमेदवार करत स्वयंघोषित त्या ठिकाणी गाव बैठका घेऊन आम्ही अधिकृत उमेदवार आहोत अशा घोषणा त्या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत। आणि म्हणजे मग ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी महायुतीबरोबर खंजीर खुपसण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे। आणि म्हणून मी स्पष्ट वक्ता आहे, मी जाहीरपणे बोलतो, मी त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची हे सगळं राजकारण त्या ठिकाणी सुरू आहे। आम्ही विरोधकांना अजिबात घाबरत नाही, ज्यांना लढायचं आहे ते आमच्याबद्दल लढतील। आम्ही त्याही वेळेला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महायुतीचा निधी वापरायचा आणि महायुतीबरोबरच गद्दारी करायची। मग जर तुम्हाला लढायचं आहे तर महायुतीतनं बाहेर पडा ना, आमच्याशी लढा, ही भूमिका आम्ही त्यावेळेस त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे। आता वरिष्ठ नेत्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, एक हप्त्याभरात त्या संदर्भात निर्णय घेतील, तर मग आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू रायगड जिल्ह्यात। ओम गोरेगावकर, भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। मला वाटतं आमदारासारख्या महत्त्वाच्या लोकप्रतिनिधीनं नेत्यांनी सुद्धा जर महायुती म्हणून आपण एकत्रित सामोरं जाणार असू तर महायुतीत वितुष्ट येतील अशा प्रकारची वक्तव्य टाळली पाहिजेत, असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं स्पष्ट मत आहे। मागेही देवेंद्रजींनी महायुतीच्या षण्मुखानंदच्या मेळाव्यात त्या ठिकाणी सांगितलं होतं की कोणाला जर खुमखुमीच आली तर आपल्या पक्षप्रमुखांशी बोला आणि नंतर ती खुमखुमी भागवा। तर मला वाटतं कुणीही त्या ठिकाणी अशा प्रकारे महायुतीत वाद निर्माण होईल आणि ज्याचा आपल्या वाटचालीवर निवडणुकीवर परिणाम होईल असं कोणी वक्तव्य करू नये, अशा प्रकारची पुन्हा एकदा नम्र अशा प्रकारची विनंती। तर आता रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये संघर्ष पेटल्याचं सध्या पाहायला मिळतंय, कारण शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंना थेट इशारा दिलाय। कर्जतमध्ये राष्ट्रवादीने उमेदवार घोषित केल्यानं संताप व्यक्त केला जातोय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।